सरपटचं डोंगर आणि खाली डायरेक्ट दरी. कोसळलेलं झाडीमध्ये भेटणार पण नाही. ते कसा काय प्रवास वाटतो तुला? मजा आली का? मजा आली मजा आली. हे तुला तुला असं वाटतो कपड्यापासून हात जोडतो परत पायी नाही येणार. शेवटच्या टप्प्याला काहीच थकवा जाणवतो जरा. तर तुम्हाला सवय असेल चालण्याची तरच या. आणि काहीच भीमा नदीचा उगम जिथे पावतो ते पण हाच तो स्थान आहे. किती खोले का बाबा आहे? 20 फूट. हो काय? आषाढीच्या एकादशी काय होतं इथे? काय समजलं असेल की दुधाची उकळी येते या पाण्यामध्ये एकादशीला. मोठी जी एकादशी असते आपली आषाढी एकादशी. प्रवासाची सुरुवात आपण 5:30 वाजता करणार होतो, परंतु 1 तास लेट झाला आहे संदीप मुले आणि मंथन मुले. मी रेडी होतो 5:30 वाजता, तर मंथनने आणि संदीपने लेट केले त्यामुळे 5:30 वाजलेत आपल्याला. आपलं 5:30 वाजता निघणार होतो, तर निघायला जवळजवळ 6:30 वाजले. आणि आता आपण कशेले नेरळ रोडला आहे. समोर तुम्ही बघू शकता हा माथेरानचा डोंगर. आता आपण आज आपला प्रवास असा आहे 2 टप्प्यामध्ये आहे की आपण इथून बाईक घेऊन जाणार नेरळवरून ते खांडसपर्यंत. म्हणजे जवळजवळ 24 किलोमीटर ते 28 किलोमीटरचा प्रवास आहे. तो बाईकने करणार आहे आणि पुढे आपण चालत जाणार आहेत. तो प्रवास असेल आपला 3 ते 4 तासाचा. तर आपण किती स्पीडला चालतो त्याच्यावर अवलंबून आहे पूर्ण. तर चला प्रवासाला सुरुवात करून जे काही दाखवायला भेटेल ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणी स्किप करू नका. कारण की आज आपण चाललो महादेवाच्या दर्शनासाठी भीमाशंकर येथे. आणि तिथून आपण पुन्हा आज 1 डे रिटर्न करणार आहोत. म्हणजे संध्याकाळी आपण तिथून निघणार आहोत दर्शन घेऊन. श्रावण महिना असल्यामुळे गर्दी भरपूर असणार आहे. तर बघूया दर्शन भेटतो आहे का, नाहीतर मग दर्शन घेऊन आपण मागे फिरूया. तर चला प्रवासाला सुरुवात करूया. नेरळ ते कशेले हा 12 किलोमीटरचा प्रवास करून आपण आता कशेले येथे पोचलेलो आहे. कशेला समोरच तुम्ही चौकात जाल कशेल्याच्या 4 फाट्यावर. आणि लेफ्टवरून रोड आहे राईट साईडला. दाखवतो तुम्हाला पाठी. हवे इथं बदलापूर नको आपण कशेलेवरून पुढे आलो 2-3 किलोमीटर. आणि आपण खांडस रोडला तर लागलेलो. आणि तुम्ही वातावरण बघू शकता, पूर्ण घनदाट जंगल आहे. आणि मी शांत बसून मी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू शकता. तर आपण खांडसवरून जवळजवळ 3 किलोमीटर पुढे आलो आहे. आणि 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर हातमध्ये एक ब्रिज लागली ते ब्रिजच्या लेफ्ट साईडला तुम्ही एक बॅनर बघू शकता. आणि राईट साईडला आपल्याला भीमाशंकरचा जो घाट आहे गणेश घाट त्या मार्गे जायचं आहे. पुढे जाऊन तुम्ही शिडी घाटावरून पण लेफ्टला जाऊ शकता. व आपल्या शिडी घाटावरून आपल्याला नाही जायचं. आणि तुम्ही पण जाऊ नका, ती खूप घातकी आहे. आत्ताच मध्ये 15 दिवस झाले एका तिथं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे शिडीवरून पडून. तर त्याचा वापर कोणी करू नका शिडी घाटाचा. इथून एक अर्धा-1 तास तुम्हाला वाढेल, पण तुम्ही गणेश घाटावरून जाण्याचा प्रयत्न करा. आता हा ब्रिजवरून जाणार आपण इकडे पुढे. ब्रिजवरून जाणार. ब्रिजवरून पुढे तुम्ही जे छोटे हॉटेल्स बघत आहात तिथून राईट मारून आपण पुढे गणेश घाटाकडे जाणार. तर गणेश घाटाकडे जाण्यासाठी काही जण इथून बाईक ठेवून जातात, पण आपण बाईक पुढे घेऊन जाणार आहोत. इथे ठेवणार नाही आपण. तर चला जाऊन तुम्हाला पुढे भेटतो. शिडी घाटातून जाऊ नये असे प्रत्येक येताना बऱ्याच जागी असे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर कृपया करून शिडी घाटाचा वापर कोणी करू नका. आणि तुम्हाला इथे पे पार्किंग पण आहे, शिवशंकर पार्किंग. तर तुम्ही इथे गाडी पार्क करून जाऊ शकता आणि ते पाण्याचा आनंदसुद्धा घेऊ शकता. आणि हा समोर जो डोंगर बघत आहात तुम्ही, हा आहे आपला भीमाशंकर डोंगर. आता दुकाने पूर्ण लपून गेलेले आहेत ते की पहाटेचे 7:30 वाजलेले आहेत. 6:30 वाजता आपण घरून प्रवास सुरू केला. तर ते 24 किलोमीटर ते 28 किलोमीटरचा प्रवास आपला 1 तासात पूर्ण झाला. आणि गाडी एकदम आरामात आणलेली आहे. रोड पण चांगला होता. थोडा खांडसनंतर थोडा रोड खराब झालेला आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, तेवढा कवर होऊन जातो. तर चला आपण या मार्गे आपण सरळ पुढे जाऊन गाडी पार्क करणार आहोत. तर आपण इथे गाडी पार्किंग करणार नाही. कोणाला जर बाईक कार वगैरे असतील तर इथं तुम्ही पार्क करू शकता. शिवशंकर पार्किंग इथून पुढे 100 मीटरवरती आहे अजून पुढे. आणि इथे जाताना तुम्ही हॉटेल वगैरे आहे, तिथे नाश्ता वगैरे काय भेटत असेल मला वाटतं. तर इथे तुम्ही काही स्नॅक्स वगैरे घेऊ शकता.
आणि आपल्या प्रवासाला पुढे सुरुवात करू शकतो. सकाळी पहाटेचे 7:30 झाले तरी दुकान सुरू आहे, बघू शकता तुम्ही. थोडा अजून पुढे आल्यानंतर हे बघा, हा असा मार्ग आहे कच्चा थोडा. इथून पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक छोटीशी टपरी दिसेल, पार्क करून जाऊ शकता पुढे, काही रिस्क नाही. आणि हा जो रोड सरळ गेला तिथून आपल्या पुढे जायचं आहे. हर हर महादेव. मित्रांनो, आपण जवळजवळ 8 वाजता सुरुवात केलेली आहे प्रवासासाठी. बघूया किती वेळ लागतो. आणि मला वाटतं आम्ही 3 तासाचं टार्गेट पकडलेलं आहे. 11 वाजेपर्यंत आपण पोचायला पाहिजेत. गाडी मागेच पार्क केली आपण. इथून वरती आपण गणेश घाटाकडे प्रवासाला सुरुवात करतो आहे. इथे वरती चढल्यानंतर 2 पाऊलवाट दिसतील आणि काय टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की समोर झाडावरती तुम्ही लक्ष देत जा. काहीतरी खून मार्किंग केलेले असते. हा असा ॲरो लावलेला आहे. भीमाशंकर ग्रुप कोपरोली उरण यांचे पण खूप खूप धन्यवाद की त्यांनी आपल्याला हे असे मार्गदर्शन फलक लावलेले आहेत. ज्याच्या सहाय्याने आपण पुढे प्रवास सुखरूप करू शकतो. नाही एखादी वाट चुकल्यानंतर आपण 1 तास 2 तास त्या वाटेत भटकू शकतो. तर तसं न होता आपण या बोर्डांचा, या माहिती फलकांचा वापर करून पुढे प्रवास करू शकतो. उंच अशी चढण लागलेली आहे, ते बोलण्यात पण त्रास होते मला लगेच. त्यासाठी मी आता व्हिडिओ इथे स्टॉप करतो. त्यानंतर पुन्हा तुम्हाला 2 मार्ग दिसतील. राईट साईडला न जाता लेफ्ट साईडला एक बोर्ड दिलेला आहे. पूर्ण चार्जेस वगैरे प्रति व्यक्ती वगैरे ते सर्व बंद केलं आहे आता चार्जेस. आणि ह्या मार्गे आपल्या सरळ जायचं आहे. हेच गणेश घाटाचा पहिला टप्पा छोटासा आहे, म्हणजे 15 मिनटाचा आहे जवळजवळ. आणि ह्या गणेश घाटाला गणेश घाट हे नाव का पडलं त्याचं कारण हे गणपती बाप्पाचं मंदिर. गणपती बाप्पाच्या मंदिरामुळेच इथे गणेश घाटाचं नाव, या रस्त्याला गणेश घाट असं नाव देण्यात आलं. आता आपण जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि पुढच्या टप्प्याला वाटचाल सुरू करू. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, आपण पहिला टप्पा पूर्णपणे व्यवस्थितरित्या पार केला आहे. हे आणि 15 मिनटं लागलेत आपल्याला. 8 वाजता आपण प्रवास सुरू केला आहे. हा जो रोड आहे तो खालून खांड सोडून हा रोड वरती आला आहे घाटासाठी. आणि हा पहिलंच समोर तुम्ही बघाल तर गणपती बाप्पाचं दर्शन होतं. एकदम मन शांत होतं इथं आल्यावर. आणि आज शुक्रवारी आम्ही प्रवास सुरू केला आहे. तर शुक्रवारी आज भक्त कमी आहेत खूप, म्हणजे मागे आणि पुढे आपल्या कोणच नाही. तर आपण 3घच जण चालतो आहे. तर खाली बाईक्स तुम्ही बघितल्या लावलेल्या, एक 7-8 बाईक्स आणि एक कार असेल. म्हणजे 25 ते 30 मंडळी पुढे प्रवास करत असेल असं मला वाटतं. आणि बाकी जण काही बसने कारने आले असतील, ते थोडेसे मंडळी असतील. आणि कालचे जे स्टेला असतील तर ते आज संध्याकाळी आपल्याला उतरताना भेटतील. तर इथून हा गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर दाखवू इथे पुढे हा रोड असा पुढे गेलेला आहे. तर या रोडने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि डस्टबिन वगैरे ठेवलेले आहेत. तर कृपया करून आपण जेव्हा आपल्या जंगलामध्ये किंवा आपण किल्ल्यावरती किंवा आपण अशा टुरिस्ट ठिकाणी जातो तेव्हा बॉटल्स वगैरे आपण घेऊन जातो बरोबर. ते बॅगेतच ठेवा आणि असं डस्टबिन वगैरे भेटलं तिथे आपण त्याला टाकत जा. बाकी काय नाही. तर आजचा प्रवास 8:15 याचा बडबडतो असं मी हे कट करेन. आणि आपल्या प्रवासात कोण कोण आहे ते दाखवतो तुम्हाला. आता थोडा घाम फुटला आहे मला चालून चालून. आपल्याबरोबर आहे संदीप, म्हणजे उर्फ बुट्या, आणि मंथन ऐन टाईमवर निघलेला आहे. आणि आम्ही दोघेच फिक्स होतो सुरुवातीला. आणि अजून 3 जण येणार आहेत वाटतं ते, पण त्यांचा अजून ते काही कॉल उचलत नाही. तर चला आपण प्रवासाला पुढे सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. गणेश घाट सोडल्यानंतर काहीच खूप दम लागतो वरती. आणि आम्ही सुरुवातीला काही खाल्लं पण नाही, चहा वगैरे पिलेलं आहे फक्त. आणि दोघे पण मागे थांबलेत, खूप दमलेत. मी पण दमलेलो आहे. मी थांबलो आहे आणि त्यांना आवाज, ए बुट्या कुठे ये लवकर. मागे पुढे आज कोणीच नाही आपल्या, बस घनदाट जंगल.
आणि पक्ष्यांचं किलबिलाट. खूप शांत वातावरण आहे इथे. आणि तुम्ही जर ट्रॅकिंगला येत असाल, ज्यांनी जे ट्रॅकिंग नेहमी करतात त्यांना अनुभव असेलच, तर सुरुवातीला तुम्ही ट्रॅकिंगला येत असाल तर बरोबर सुरुवातीला तुम्ही नाश्ता करून या, काहीतरी खाऊन या पोटात. उपाशीपोटी कोणीच ट्रॅकिंग सुरू करू नका. थोडं हलकंच खा काहीतरी. आणि प्रॉपर ट्रॅकिंग शूज, सेफ्टी इक्विपमेंट जे हवेत, बरोबर पाणी, खाण्याचे पदार्थ थोडंसं घेऊनच चला बरोबर. आणि बँडेज वगैरे घ्या. असं सेफ्टी प्रिकॉशन तुम्ही वापरा. सुरुवातीलाच अगोदर प्लॅनिंग करा. आणि ज्या ठिकाणी चाललेत तिथलं पण थोडंसं अगोदर माहिती घ्या. आता मी भीमाशंकरला जवळजवळ 3-4 वेळा अगोदर आलेलो आहे पायी. आणि जर तुम्ही आले नसाल, ज्याला पायी यायचं नसेल खांडासवरून, तर अजून 2 मार्ग आहेत आपल्याकडे कारने, जे तुम्ही नाशिक घाटातून तुम्ही बाय कारने येऊ शकता. आणि पुण्यावरून पण तुम्ही बाय कारने येऊ शकता भीमाशंकरला. तुम्हाला इथून ट्रेकिंग करायची काही गरज नाही, एवढं 3 तास 4 तास चालते याची. तर तुम्हाला महादेवाचं दर्शनच घ्यायचं आहे तर असं काही पायी चाललं पाहिजे. तुम्ही कारने पण येऊन दर्शन घेऊ शकता. फक्त मनामध्ये इच्छा पाहिजे आपल्या भोलेनाथाला भेटायची. तर चला पुढचा प्रवास सुरू करू. आपली बाकीची 2 मंडळी आता येतच आहेत. थकले. कसा काय प्रवास वाटतो तुला? मजा आली का? मजा आली मजा आली. हे तुला कसं वाटतो? कोपऱ्यापासून हात जोडतो. परत पायी नाही येणार. तर काहीच फक्त अर्धा तास, तुम्हाला पण सांगतो पायी नका येऊ. अर्ध्या तासाचा प्रवास झालेला आहे फक्त. तुम्ही माझी अवस्था बघू शकता काय झालेली आहे. अरे पण ट्रेकिंगला झाले शर्ट घालून कोण येतो का? टी शर्ट घाल, काहीतरी ट्रॅक पॅन्ट घाल. काही त्यांनी जीन्स घातले आणि शर्ट 2 घातलाय. मिनिटं थांबा, पॅन्टच घालायची. हाफ पॅन्ट बरोबर आणले बोलते. हाफ पॅन्ट घालून निघणार आहे. नाही, तुम्हाला एक विनंती, बेकारी झाली. चालत नका येऊ. चालत नका येऊ. चला काही अनुभव पाहिजे असेल तर या. हां तर चला जाऊन पुढे भेटतो तुम्हाला डायरेक्ट. बस पाणी कमी पी. गणेश घाटातून पुढे आल्यावरती आपले काका इथे बसलेत ताक घेऊन. ताक आणि काय काका? फक्त ताक आहे का? हे ताक कोण पिणार आहे? मी पिणार आहे थोडंसं. हां गाईचं ताक आहे. कसं येईल? 20 रुपये लागतील. आम्ही भाकर नाही खाल्ली अजून, उपाशी पोट आहेत नाही का रे? मी आता पाणी पण पिलंय. तर कोणाला ताक प्यायची इच्छा असेल तर नक्की काकांकडे इथे ताक प्या तुम्ही. कुठल्या वारे असतात का? शुक्रवार शनिवार रविवार का रोज असतं? फक्त शुक्रवार शनिवार रविवार श्रावण महिन्यामध्येच. ओके. गाईचं ताक आहे गाई. तर तुम्ही एकदा आले तर नक्की काकांकडे ताक नक्की प्या. एवढं जंगलामध्ये येऊन बसतात इथे. आणि अजून अपेक्षा पण नाही. दुसरा ग्लास बघू मिक्स करता मी येऊ का? कारण की आज जवळजवळ आम्ही खाली गाड्या बघितल्या तर 25 ते 30 जण फक्त आलेत. तर काका रोज येऊन आपला शुक्रवार शनिवार येऊन बसतात इथे ताक देण्यासाठी. आले तर नक्की एकदा प्या. नाहीतरी बाहेर आपण 10-20 रुपये घालवतोच. 20 रुपयाला ताक आहे बरोबर आहे. एवढं चढून एवढं वजन घेऊन यायचं आहे बरोबर नाही का? येऊन बघतो सांगतो तुम्हाला. मस्त एकदम प्युअर आहे. हा ना? फ्रेश वाटलं एकदम. फक्त घाम फुटतोय येतानी नाही. हा वर येताना जरा. आता प्लेन आहे काही तिथून. तर चला पुढे प्रवासाला सुरुवात करू. ताक पिल्यानंतर आपण इथे वरती आल्यानंतर इथे हा धबधबा लागेल तुम्हाला छोटासा. आणि हा धबधबा झालेला आहे आपला मंथन धबधबा. तर आपण इथे भाकर खाण्यासाठी थांबलो आहे. आता इथे मस्त भाकर खाऊन पाणी वगैरे पण प्यायला आहे. इथे धबधब्याचं पाणी पिऊ शकता तुम्ही. पावसाळी पाण्याचं काही टेन्शन नाही. फक्त उन्हाळी जर तुम्ही प्रवास करत असाल तर पाण्याची नक्कीच जास्तच गरज लागेल. एकदम शुभ्र असं पाणी आहे, क्लिअर पाणी आहे. दरवर्षी आम्ही इथेच नाश्ता करतो, इथेच पाणी वगैरे पिऊन पुढे जातो. तसे पाणी बॉटल पण आणले आपण बरोबर. चला एक काढा डबे फटाफट. काय काय आणलं बघू कोणी? खीर कुर्मा, शीर कुर्मा, बिर्याणी काय आणलं बघू. थकलेला आहे माणूस. हा पाणी भर ना, तो नको भरू. हा पुढचा भर ना. पुढं जा पुढच्या टप्प्यात भर. हां त्यात भर. हां तिथे भर. तर या गाई भाकर खायला. भाकरीला आम्ही चटणी आणलेली आहे. ओली चटणी आहे, सुकी चटणी आहे. मसूर आणि भाईनी भात आणलाय. भात खाऊन अजून जड होईल आता. तुम्ही फक्त हलका खायला आला.
हा येताना हलका हलकाच खायला ना, असं भात वगैरे जास्त जड होतो. चला पहिले भाकर खाऊन घेऊ. कालचं मला वाटतं स्टेला गेले असतील फॅमिली, आणि आता खाली उतरतात 9 वाजता, सकाळी 9 वाजता जवळ आता. आणि काहीच पदरगडच्या साईडून आपण चाललेलो आहे. समोर धुक्यामध्ये आपल्याला आपला भीमाशंकरचा डोंगर पण दिसत नाही एवढं. सहसा प्रयत्न करा हा जो प्लेन रोड आहे तो कवर करण्याचा स्पीडमध्ये, आणि पुढे गेल्यावर परत आपल्या ढोपरी घाट लागेल, तिथं आपला स्पीड पुन्हा कमी होणार. त्यामुळे तुम्ही जेवढा प्लेन सेक्शन आहे तो स्पीडला कवर करण्याचा प्रयत्न करा. पदरवाडीचे का तुम्ही? पदरवाडी कुठे पुढे आहे का? लोक वस्ती आहे का? तुम्ही आता गुरान चराला पुढे नेणार आणि परत पाठवणार आणि मागे येणार. अच्छा, तुम्हाला किती घर आहेत तरी पदरवाडीत? किती घर आहेत? 10-12 फक्त. आणि हा पदरगड आहे ना समोरचा? ह्याला जाण्यासाठी रस्ता कुठून आहे? आहे ना तिकडे मोर बावडी बारीक छोटी त्या पुढच्या बाजूने. चाल धन्यवाद. चला मावशी. मावशीने सांगितल्याप्रमाणे पदरवाडीतले हे गुरं आहेत, आणि पुढे त्यांचं पदरवाडी गाव आहे लेफ्ट साईडला. पदरवाडीच्या अगोदरच आपण हा स्पॉट एक्सप्लोअर करूया, जो म्हणजे शिडी घाटाचा आहे. तो कोण आहे आता येण्याचा प्रयत्न पण करू नका. आत्ताच मागे 10 दिवस झाले एक व्यक्तीची दुर्दैवी मृत्यू झाली तिथून पडून. खूप भयानक परिस्थिती आहे शिडीची. काही डेअरिंग वगैरे दाखवायची गरज नाही. आपला सिंपल जो रस्ता आहे त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करा. शिडी गाठून गेल्यावर कुठला आवड वगैरे भेटणार नाही तुम्हाला. ते बघा एकच शिडी इथून दिसते मला तर. गाईज पदरगडला जाण्यासाठी हा जो सेक्शन आला आहे आपला, आपण गणेशगडाच्या पुढे वरती जेवल्यानंतर निघलं, तिथून थोडा पुढे चालल्यानंतर इथे एक राईट साईडला विहीर आहे. किल्ले पदरगड, तालुका खेड, जिल्हा पुणे. आणि हा जो मार्ग आहे ह्या विहिरीच्या बाजूने हा पदरगडला जाण्यासाठी आहे. तर चला आपण आपल्या प्रवासाला सुरू करू, नाही तर आपण पुढे जाण्यासाठी लेट होऊ. आता जवळजवळ 40% प्रवास आपला पूर्ण झालेला आहे, आणि अजून हा डोंगर पूर्ण पार करता येतो. धुक्यामध्ये दिसत पण नाही किती डोंगर बाकी येते. मी 2 ते 3 वेळेला जवळजवळ रात्रीचा प्रवासच केलेला आहे. तुम्ही रात्री याल तर इथे हा जो सेक्शन आहे हा पूर्ण काजवांचा एरिया आहे. इथे पूर्ण काजवा असतात. इथे तुम्हाला रात्री एकदम ह्या रोडला आहे ना कालूक असतो, पण त्या काजवांमुळे पूर्ण उजेड दिसतो इथे. म्हणजे रोड समजतो आपल्याला कुठल्या रोडने जायचं आहे कमीत कमी रात्रीच्या आल्यावरती. हां, काजवांना हातला का लावू, हागवण लागते. काय म्हणते इकडं बघ, काजू काजू काजू. पदरवाडीच्या पुढे आल्यानंतर इथे अशी झोपड्या छोटी, इथे पाणी मक्का वगैरे भेटेल आपल्याला. पुढे पदरवाडी अजून लेफ्ट साईडला, ते तुम्ही दमल्यानंतर इथे पाणी मक्का वगैरे घेऊ शकता. मग आता ही मुलं शाळेत कुठे जातात तुमची वाडीतून? बापरे, वरती किती टाइम लागतो चालत जायला इथून? तरी पण रोज 1.5 तास जायला, रोज 1.5 तास यायला. बापरे. आणि काहीच इथे मला आठवतं की मी 5-6 वर्षापूर्वी आले तो इथे झुणका भाकर घालेली, गरमागरम एकदम मस्त की पिठला भाकर. आणि इथूनच पुढे आपला ह्या डोंगरावर जायचं आहे. इथून ढोपरी घाट सुरू होतो. इथे थोडा दमचक होईल आपला. इथे घर वगैरे आहेत. पदरवाडी इकडे आहे खाली. चला काहीच आता इथून जो आपला ढोपरी घाट सुरू होते. काहीच ढोपरी घाटामध्ये ढोपरे नाही, बोचे टेकवले डायरेक्ट. अजून ढोपरी घाट सुरू आहे. काहीच फुल दमचाक होते. बघू शकता घाम तुम्ही किती फुटले. काय नाही, भोले बाबाचा आशीर्वाद आहे, नक्की आपण पूर्ण करू. काय उड्या? हर हर महादेव, जय शंभो, भोलेनाथ महाराज की जय. हा आहे जो हा टेंट करून इथे नाईट स्टेला इथे राहिलेलं दिसत कोणतरी. ढोपरी घाटाच बरोबर कपरी घाटमा आलेले आहेत. कपरी आता अडकलेला म्हणतात. हॉटेलसाठी किंवा घरच्या सामानासाठी बघा असं यायला लागतो भीमाशंकरवरून.
सर्व वजन घेऊन इथं आपल्या पायी बिना सामानाशी चढताना जीव निघतोय. एवढं वजन घेऊन येतं रे बघा हेच. सॅल्यूट आहे ना काय बेटा. विमान करून आणायला लागतात काय बापरे भरपूर. असं एवढं ओझा घेऊन यायचं आहे रोज. आता ढोपरे करता आमचे ढोपरे पण टेकून झालेत. आता कोपरे टेकवायची पाली आले हाताचे. हे बघा येणार येशील ना परत. येऊ ना 100%. कसं वाटतंय. दुसऱ्या मार्गाने डायरेक्ट पायथ्याशी. म्हणजे गाडी घेऊन येणार काय. उन्हाळी येऊ ना आपण शिवरात्रीला. चालेल चालेल ठीक आहे नक्की. काही 2 चेहरे बघून ठेवा. पुढच्या ब्लॉग मी दिसतील का बघा. फुल एन्जॉय करू. चला बाकी प्रवास एन्जॉय करूया. हा सेक्शन थोडा सांभाळ. आता पाऊस नाही म्हणून ठीक आहे जमते चाला ना. बघू शकतो मी चिकट झालं आहे पूर्ण. ही पदरवाडी. हे मोजून 10 ते 15 घरं आहेत तिथे जास्त नाहीत. आणि हा जो कडा आहे हा थोडा रिस्की आहे. बघा निमुलती पाऊलवाट आहे आणि सरपटचं डोंगर आणि खाली डायरेक्ट दरी. कोसळलेलं झाडीमध्ये भेटणार पण नाही. सांभाळूनच या. थोडं 2 मिनटं थांबा हवं तर नंतर चालायला सुरू करा. आणि वर तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत असेल तर वरती हा डोंगर अजून एक डोंगर चढायचा आपल्याला. हे चालायला जमते नाही तर पूर्ण चिकट असतो इथे. आणि बघा गाईच्या टप्प्याला थकवा जाणून बघू शकता तुम्ही. मंथनचं बटन उघडलेलं आहे. गाईज शेवटच्या टप्प्याला जीव निघतो गाईज. जेव्हा मंथन पण पुरा आलं डायरेक्ट. म्हणजे काय आहे फुल एनर्जी ना आहे ना. मग चला चलो गाईज. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की. अथक परिश्रमानंतर गाईज पोहोचलो आणि स्वागतासाठी आपल्या कोण आलेलं बघा तुम्ही. आणि हा आपला बेटा तुझ्या बॅकेट का घे. भीमाशंकरचा कंपाऊंड. मित्र कुठून आले तुम्ही. पुणे चाकणमधून आले काय. म्हणजे तुम्ही तिकडून गाडीने आले कार मार्गे. काय नाव तुझं. चाकणवरून आले काय. तर आमच्या गाईज व्ह्युअर्सला हाय करा गाईज एकदा. आणि तुमचा फेस दाखवा आम्हाला. कारण की भीमाशंकरला चढल्यानंतर पहिला तोंड तुमचाच बघतोय आम्ही. आता आपण कंपाऊंडच्या या साईडने आलो इकडून खालून. आणि हे बघा हा इथे गजोबा दिसतो तुम्हाला. आणि या साईडने इकडून सरल्यानंतर हा बघा इथे लेफ्ट साईडला एक रोड गेलेला आहे. तर इथे सरळ न जातं इकडून आहे आतमधून पण थोडा उलटा सुलटा आहे. तर आपण या रोडने जायचं आहे. बघ इथे एक प्लेट दिलेली आहे. ही प्लेट आहे आणि इथे वरती नाही जायचं. आणि इथून लेफ्टने एक रोड गेला आहे बघा. तर या मार्गेच तुम्ही कंटिन्यू चला सरळ. फायनली रिच भीमाशंकर. सो वेलकम भीमाशंकर गाईज. तुम्हा सर्वांचं भीमाशंकरमध्ये स्वागत आहे. आता जाऊन बाप्पाचं दर्शन करू आणि थोडा उशीर बसूया आणि लगेच निघूया. एंट्री गाईज. हा मंदिर आहे. नावावरती प्रसाद घेतलेला आहे थोडा. इथे देवाच्या मूर्ती वगैरे आहेत. माली मेन गेटमधून तुम्ही इथे हा जो मेन गेट लेफ्टला त्या इथून आवर लेफ्टच्या इथून हा एक रोड गेला आतमध्ये.
भीमा नदी जिथून उगम पावते ते स्थान बघण्यासाठी जात आहे आपण. बघू आता 10 मिनटं सांगितलं आम्हाला, बघू किती उशीर लागतो ते. आणि काय भीमा नदीचा उगम जिथे पावतो ते पण हाच तो स्थान आहे. इथे एक पिंड पण आहे महादेव शंकर महादेवची, ते इथे पण आपण दर्शन घेतलं. दाखवूया का? डबल त्याचबरोबर आता जिथे आपण ज्या गोष्टीसाठी आलो आहे, जे बघण्यासाठी, ते धुका असं दिसत नाही सहसा. आज दुकान आहे म्हणून आपण हे दाखवू शकतो कॅमेऱ्यामध्ये आपल्याला. भीमा नदी उगमस्थान, हेच ते उगमस्थान. किती खोले का बाबा आहे? 20 फूट. हो काय? आषाढीच्या एकादशी काय होतं इथे? इथं इकडे बघा तुम्ही, इकडे बघा. आषाढ एका पंढरपूर यात्रा. हां तर मध्यरात्रीला एक कथा उकळी येते, हे जाऊन पाणी सफेद होतंय. असं काय? पण जास्त होतं, आता थोडं प्रमाण आहे. अच्छा. तर काही तुम्हाला काय समजलं असेल की दुधाची उकळी येते या पाण्यामध्ये एकादशीला. मोठी जी एकादशी असते आपली, आषाढी एकादशी, त्या दिवशी. तर काय तुम्ही कधी स्टेला येत असाल तर काय हरकत नाही, इथं रूम पण भेटेल तुम्हाला. फक्त सॅटर्डे संडेला सहसा टाळा, रूम इथे असतात पण थोड्या कमी प्रमाणात आहेत. आणि हा असा मार्केट परिसर आहे इथला. आणि हा जो समोर बघते तुम्ही, हा भीमाशंकर बस स्टॉप आहे. आणि इथून कार पण सुटतात पुणे मंचर वगैरे जाण्यासाठी. तर तुम्ही येत असाल कधी तर नक्की एकदा या दर्शनासाठी. वस्ती राहण्यासाठी आले तरी काय हरकत नाही, रूम भेटतील इथे, रूम पण भेटतात. फक्त सॅटर्डे संडेला थोडा प्रॉब्लेम होतो. आणि श्रावण महिन्यामध्ये तर अपेक्षा करूच नका तुम्ही रूमची. तर काही आज जास्त काही एक्सप्लोअर करायला भेटलं. मी लाईन लावली तर दर्शनासाठी जवळजवळ 2 तास गेले तिथे. त्यामुळे आम्हाला फिरायला नाही भेटला. जे काही जमल ते दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओमध्ये. जाण्याचा मार्ग आहे पुन्हा आपला परत. तर आपला हा इथून जंगलातून आपला रोड आहे. तर आपण आजचा व्हिडिओ इथेच एंड करत आहोत. मला दाखव बेटा. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करत आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा हर हर महादेव. जर शंकर बोलून तुम्ही मानत असाल तर नक्की एकदा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. आणि आपल्या व्हिडिओला असंच लाईक करत राहा. चला, गुड नाईट, बाय बाय.